आपल्या गावात आपण हा उपक्रम सुरू केलाय जनावरांचं ब्युटी पार्लर, की तुमची संकल्पना काय होती आणि याच्या मागचा उद्देश काय नेमका? खरं तर ही हटके संकल्पना आहे निश्चितच. आपण बघतो की प्रदूषणावरती किंवा पाणी प्रदूषणावरती गावागावामध्ये काम झालं पाहिजे. सांडपाण्यावरती, घनकचरा व्यवस्थापनावरती शासन काम करतंय. मात्र पाळीव जनावरांच्या माध्यमातून होणारं जे प्रदूषण आहे, या प्रदूषणावरती काम केलं जात नाही आणि म्हणून या आदर्श गावामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलं आणि हा उपक्रम राबवत असताना निश्चितच गावाच्या बाजूनं वाहणारे जी नदी असेल, ओढे असतील, या माध्यमातून या जनावरांच्या माध्यमातून प्रदूषण होत होतं पाण्याचं. ते पाण्याचं प्रदूषण टाळण्यासाठी हा एक अभिनव उपक्रम आम्ही राबवला. या माध्यमातून काय होणार, तर जनावरांची काळजी घेतली जाणार, जनावरांचं आरोग्य त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं राहणार आणि त्याचबरोबर होणारं पाण्याचं प्रदूषण थांबणार आणि यासाठीच हा उपक्रम आम्ही हाती घेतला. निश्चितच गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या सर्व बाबींचं नियोजन आम्ही करणार आहोत आणि अशाच पद्धतीचे उपक्रम महाराष्ट्रातल्या गावागावात जर राबले तर निश्चितच ओढ्यांचं असेल, नदीचं असेल, जे पाणी आहे ह्याचं प्रदूषण आहे, हे प्रदूषण टाळण्यासाठी आपण हा एक छोटासा एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम आपण हाती घेऊ शकतो. माझी विनंती राहील गावागावातील शेतकऱ्यांना आणि त्या त्या गावातील पदाधिकाऱ्यांना, आपापल्या गावामध्ये अशा पद्धतीचं जनावरांचं स्नानगृह जर आपण उभारलं तर गावापासून वाहणाऱ्या नदीचं, ओढ्याचं प्रदूषण थांबण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.